असं असेल हे बघा, दिसले का? चालणार घे ना, ठेवून बॅगीत बॅग ठेवून गाडी सर. हां, तर असा एकंदरीमध्ये विषय चालू आहे. बाकी आमचं रूट काय असणार आहे, किती खर्च आला हे तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की एका व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सगळ्यांना सांगितलेलं आहे ज्यावेळेस तुम्हाला त्रास होईल, कारण की काही लोकांना ते सहन होऊ शकतं, काहींना सहन होऊ नाही शकत. त्यामुळं तुम्हाला हे घेणं गरजेचं आहे. त्यासोबत तुम्ही विचार करू शकता, लहान लेकरांसोबत इथं कोणतीच फॅमिली येत नाही, कारण की हे खूप डेंजरस एरिया आहे आणि इथं श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे लहान लेकरं आहे तो लेहमध्येच लागणार आहे, इथं सोनमार्गला लागणार नाही. आता थोडा अंधार पण पडेल, पण ठीक आहे. जोरात पाऊस यायची शक्यता आहे. इथं जरा चालतात आता प्रत्येक ठिकाणी, जसे स्कॅमचा विषय असतो तसं चालतो. इथं पार्किंगसाठी गाडी लावायची सांगितली, पण म्हणे की तुम्ही ग्लेशियर राईड घ्या, ते जे त्यांचे घोडे का नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असाल, मस्त असाल, हॅप्पी असाल. तर सोनमार्गला आलेलो आहे, सोनामार्ग, जिथं तुम्हाला या साईडला बर्फ वगैरे दिसत असेल. काय नाव आहे? पहलगाम म्हणतोय तो. सोनामार्ग नाव आहे हो, काय नाव? सोनामार्ग, सोनमार्ग. सोनामार्ग. सोनामार्ग. इजू आले बाबा. वाव, छान इजू भाऊ. खूप सारे आणि पहिल्यांदा आम्ही पण आता घेणार आहे. मागच्या वेळेस म्हणाली गेलो तेव्हा काही घेतला नाही, पण आता घेणार आहे. हो, एक नंबर. 1-2 मिनिटं थांबा, भेटतो तुम्हाला. तर विषय असा आहे की आता मी सोनमार्गला आहे. 2 दिवस झाले व्हिडिओज बघत नाही किंवा येत नाही आहे तुमच्याजवळ, त्यासाठी मी सॉरी म्हणतो आधीच तुम्हाला. आणि हे सगळं प्रवासामध्ये जरा वेळ लागतो आहे आणि एवढं क्लाउड आलेलं आहे, म्हणजे आता इथे पाऊस होणार आहे. पटकन हा सुदर्शनचा थोडा व्हिडिओ शूट चालू आहे, म्हणजे इथं 100 रुपयामध्ये रील बनवून देत आहे. आम्ही ती सर्व्हिस घेतो आहे, कारण की आता व्हिडिओ शूट करून परत एडिट करणं हे खूप अवघड जातं. आणि आपल्याला लेहला जायचं आहे. त्यापूर्वी आता इथं स्टेजचं काहीतरी बघायला लागेल, कारण की ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि जरा बरं वाटतं आहे. तर ग्लेशियर वगैरे आहे वरती आणि आपला बर्फ जो आहे तो लेहमध्येच लागणार आहे, इथं सोनमार्गला लागणार नाही. आता थोडा अंधार पण पडेल, पण ठीक आहे. जोरात पाऊस यायची शक्यता आहे. इथं जरा चालतात आता प्रत्येक ठिकाणी, जसे स्कॅमचा विषय असतो तसं चालतो. इथं पार्किंगसाठी गाडी लावायची सांगितली, पण म्हणे की तुम्ही ग्लेशियर राईड घ्या, ते जे त्यांचे घोडे का खच्चर वगैरे काय जे असं खिचर असतात ना त्याच्यावर. पण आपण ते घेतलं नाही, डायरेक्ट म्हटलं गाडी लावली, थोडी शूट वगैरे करू, इथं थोडे पॉईंट्स बघूया, 0 पॉईंट पण बघायचं आहे. ते सगळं करून मग इथून निघायचं आहे. विजू भाऊ, बाबासाहेब आणि रविभाई हे आता कपडे बदलायला गेले, कारण की त्यांनाही शूट करायचा आहे व्हिडिओ. मला एवढा जास्त इंटरेस्ट नाही त्या गोष्टीत, म्हणून मी काही रील शूट करत नाही. बाकी हे शूट वगैरे करून घेतील. आता बघू आता काय होतं आहे काय नाही. आणि हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, कारण की पुढे तुम्हाला खूप मजा येणार आहे. चला. तर तुम्ही म्हणत असाल की ओमदादाचं हे काय रूप पाहायला भेटतं आहे, तर रूप वगैरे काही नाही, थंडी तेवढी वाढलेली आहे म्हणून तेवढी परेशानी होती. इधर चष्मा ठेवतो. तर इथं विषय असा झालेला आहे की आता आम्ही 2 मिनिटासाठी थांबलो. इथं तुम्हाला खाली रस्ते ओले दिसतात, कारण की ग्लेशियरचं पूर्ण पाणी इथं येत असतं. त्यासोबत तुम्हाला बाहेरचं देखील टेक दाखवतो. म्हणजे मला आधी वाटायचं ग्लेशियर म्हणजे ते पांढरे खडकं वगैरे असेल, पण ते खरंच बर्फ होता. गोटू समोरून शूट घेते बघ, किती छान आलेले, एकदम मस्त असं टेक घे त्याचं. खूप छान, खूप मजा येते. तुम्हाला दाखवतो थांबा मी. बघा मित्रांनो, आता वाजलेले आहे 7:30 आणि ते वरती तुम्हाला डोंगरावर ऊन दिसते का? बघ कसं छान दिसते, बघ कसं चमकायला पाठवून ओरी काय किती छान दिसतंय. आणि हे सगळं बघा बर्फ आहे बरं का, तुम्हाला वाटत असेल. आणि मी छोटी क्लिप पण तुम्हाला लावतो, खूप मजा येणार आहे आता पुढची ट्रिप. कारण की इथं मी आत्ता खिडकी उघडली तर मला डायरेक्ट थंडी वाजायला लागली, तुम्हाला वाटतच असेल माझ्या आवाजावरून. पण आता अजून आपल्याला -°C पण जायचं आहे. तिकडे पण आपण टेक वगैरे थोडीफार घेणार आहोत. बाकी होईपर्यंत व्हिडिओ जो आहे तो मी गोप्रोमध्ये शूट करतो, पण काही मोबाईलमध्ये पण शूट करतो. आणि टावेल खूप विचित्र दिसत असं अंगावर, पण त्याच्याविषयी द्या मला शिव्या तुम्ही, मी राजी करतो, ऐकतो मी. पण हे असा विषय आहे. गाणे बंद कर 1 मिनिट. बघा तुम्हाला बर्फ पण हातात घेऊन दाखवतो कसा आहे काय. आणि हा घाट खूप खतरनाक आहे. सुदर्शन, एक्सपिरियन्स कसा वाटतोय ओव्हरऑल? एकदम खतरनाक वाटतोय त्याला चालवायला गाडी. आज चक्क 4 दिवसानंतर 5वा दिवस निघलेला आहे. 5वा दिवस आम्ही बर्फाला हात लावलाय. काय रे? होय, आणि एकदम भारी वाटायला लागलंय. आता डोंगरातून गाडी जाताना ना भीती पण तेवढीच वाटते.
तेवढं आहे. आता मी काय करतोय, प्रत्येक ठिकाणचे थोडे टेक घेतोय आणि ते सगळे जोडून मग तुम्हाला व्हिडिओ एक बघायला भेटेल. आवाज वगैरे थोडा वेगळा वाटत असेल कारण की ते जरा प्रॉब्लेम होणारच आहे. प्रत्येक ठिकाणी चहा जर भेटत असेल तर आम्ही थांबून चहा घेतोय, पण एक घाटामध्ये जागाच नाही थांबायला. आता डायरेक्टली आपण कुठे चाललोय, आपण कारगिलला चाललेलो आहे. कारगिलला आपण 9:30-10 वाजता पोहोचूया. 8 वाजता आहे आता जवळपास, 1-1.5-2 घंट्यामध्ये आपण तिकडे पोहोचणार आहोत. मला हा नजाराच तुम्हाला दाखवायचा, एकदा बघूनच घ्यावं, खूपच छान वाटते. चला मी काय करतो आता, पटकन दिशी इकडे आवरून घेतो, म्हणजे तिकडे पोहोचतो आणि त्यानंतर बाकीचा शूट घेतो. चला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्ही म्हणाल की ओम दादा तू म्हटलं तर 10 मिनिटात परत भेटतो आणि परत काही भेटला नाही. आता सध्या आम्ही आहे द्रासमध्ये. कारगिलपासून थोडं अलीकडं द्रास आहे. पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल कारण इकडे ग्लेशियरचं पाणी सतत वाहत असतं. थंडीचा विचार आला तर सध्या 3 डिग्री सेल्सिअस आहे, ऊन पडले बाहेर, त्यामुळं. नाही तर रात्रीचं जे सेल्सिअस होतं ते 0 डिग्रीपेक्षाही खाली गेलं होतं, म्हणजे मायनसमध्ये गेलेलं होतं. आणि थोडा त्रास पण होऊ लागला होता थंडीचा, कारण की आपल्या शरीराला सवय नसती या सगळ्या गोष्टीची. काय होणार कसं होणार काय माहिती आता. तर इकडं आता इथून निघायचं आहे. इथून आज लेहला कोणत्याही हालतमध्ये पोहोचायचं आहे. 250 किलोमीटर असेल, 250-300. तर तिकडे जाऊया आणि बघू. आता इथं आहे थोडं मार्केट, पण एवढं नाही आहे जसं प्रत्येक ठिकाणी असतं त्या पद्धतीने. इथे एवढं मार्केट नाही आहे. आणि इकडं सुद्धा तुम्हाला ग्लेशियर दिसत असेल, हे बघा, दिसले का? चालणार घे ना, ठेवून बॅगीच बॅग छान गाडी सर. हां, तर असा एकंदरीमध्ये विषय चालू आहे. बाकी आमचं रूट काय असणार आहे, किती खर्च आला, हे तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की एका व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तर ते सांगणार आहे. आणि रस्ता विचारतो, रस्ता खूप खतरनाक आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस आपण इकडे येतो, समजा पहाडमध्ये वगैरे येतो, त्यावेळेस रस्ता तुम्हाला तसाच मिळणार आहे. हे एवढं जॅकेट, एवढं स्वेटर, एवढं जाड घातलेलं आहे, तरी देखील थंडी वाजायला लागली. कानाला याला तर बांधून घ्यायचं आहे, ठेव. आणि हे इकडं आपली काळा थोडा नाश्ता करायचा आहे आणि मग निघायचं आहे. बाकी सगळ्यांचं आवरण झालेलं आहे. आणि रूमचं रेंट बोलाल तर रेंट आपल्याला खूप कमीमध्ये मिळालेली आहे. रूम इथं जवळपास 650 रुपये पर रूम, म्हणजे 2 रूम केल्या तर 1300 रुपयाला 2 रूम पडल्यात. तर तुम्ही विचाराल की एवढं स्वस्त कशा, पण इकडच्या साईडला थोडं स्वस्तच आहे. आणि हो, आणि ते खूप छान वाटलं की स्वस्त आहे. रूम पण एकदम छान होत्या, अंगावर पण एकदम छान होतं, गरम पाण्याची सुविधा, सर्व काही आपल्याला इथं मिळालेलं आहे. त्यासोबतच जेवण म्हणाल तर फक्त 750 रुपयामध्ये आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, 5 जणांचं. अजून काय पाहिजे सांगा. बरेचसे जण म्हणतात लेह लडाखची जी ट्रिप असते तिथं खूप सारा खर्च होतो, खूप सारे पैसे लागतात. तर तसं काही नाही आहे, फक्त तुम्हाला ट्रॅव्हलिंगला चार्जेस लागणार आहे. बाकी राहणं खाणं याला खूप कमी पैसे लागतात, खूप कमी लागतात. आता कुठं किती लागणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे मी. द्रासमध्ये थांबलेलो आहे, आम्हाला कारगिलमध्ये थांबायचं होतं, पण कारगिलला जायला अजून 1 तास लागणार होता, म्हणून आम्ही इथं थांबण्याचा निर्णय घेतला. आणि तो योग्य ठरला, कारण की इथं झोप वगैरे व्यवस्थित झाली, हॉटेल पण स्वस्त भेटलं, जेवण पण स्वस्त भेटलं. आता पुढे डायरेक्ट लेहमध्ये थांबायचं. आता इथून काय द्रासचा अजून सुदर्शन पाहिला, त्याला बॅग ठेवून दे एकदा. तर असा विषय आहे, आपल्या शरीराला एवढं थंड सहन करायची सवय नसते, त्यामुळे तर थोडा त्रास होऊ शकतो सुरुवातीला. आणि ज्यावेळेस तुम्हाला ते त्रास सहन करायची शक्ती येऊन जाईल तुमच्यामध्ये, तर ते ओके चालून जाईल. तर तसं एक विषय आमच्यासोबत पण झालेला आहे. मळमळ होणं किंवा मग डोकं दुखणं, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत झालेल्या आहेत. नाही, 3च बॅग. हां, तर एकंदरीमध्ये असा विषय. सुदर्शन कसा एन्जॉय होतोय का नाही होतंय? एन्जॉय होतोय, हां, पण त्रास बी तेवढाच आहे. सोपं नाही आहे आपल्याला, ते व्हिडिओत वाटतंय चांगलं, पण म्हणजे काय असतं ना, तुम्ही जो व्हिडिओ बघताय ना, तुम्हाला एकदम आनंद वाटतो, पण त्याच्या मागची जी मेहनत असते किंवा जे लोक जातात ना, त्यांनाच खरं तो त्रास असतो. गाडींचा आवाज येतो आजूबाजूला, थोडं सहन करा. कारण की 2 दिवस झाले व्हिडिओ नाही म्हटलं, आज कुठल्या हालतीत आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे. एवढा लेझीपणा पण चांगला नाही आहे. मी मग काय विचार केला माहिती आहे का, मी एन्जॉय करायला आलेलो आहे ना, तिकडे एन्जॉयच करणार. पण काय आहे, व्हिडिओ पण टाकणं इम्पॉर्टंट आहे. जास्त वेळ चॅनल आपण डेट नाही ठेवू शकत किंवा बंद नाही ठेवू शकत. त्यामुळेच एकंदरीमध्ये हा विषय. इथं आता नाश्ता करायचा आहे, पटकन दिवशी नाश्ता करू आणि लगेच निघू. मग मी काय करू, तुम्हाला थोड्या वेळात परत भेटतो. ते सगळ्यांना पटापट आवरायला होतो, कारण की ऑलरेडी उशीर होत आहे. आता 9 वाजलेले आहेत आणि 9च्या दरम्यान आपल्याला पटकन इथून निघायचं आहे, कारण की आपल्याला पुढे पण जायचं आहे. 3, 3:30, 4 वाजता आपल्याला लडाखमध्ये पोचायला. जर कधी पुढे थांबलो नाहीत तर चला, मी पुढे जातो आणि मग तुम्हाला भेटतो. थोडी थारला आराम देण्यासाठी थांबवलेलं आहे. इकडे तुम्ही डोंगर बघू शकता. इथं लांबपर्यंत तुम्हाला कोणीच दिसणार नाही, फक्त रस्ता आहे. आणि हे इकडे ग्लेशियर आहे बघा, कुठं दिसले काय बघा, छान असे. आता आम्ही इथं 5 जण थांबलेले. कसं वाटते ट्रिप भाऊ?
ट्रिप एकदम मस्त आहे, पण कसं असतं माहिती का, घुसलंय यार. कोकणी नाही. हा ना, हे काय काल पण तुम्ही घरी काय चला माहिती का, विशेष घरी चला म्हणजे म्हणता काल. एवढे काल तुम्हाला सांगतोय का, झालीच अशी परिस्थिती होती. मी रात्रीच म्हटलं यांना सकाळी उठून आपण आपल्या घरी निघून जाऊ, कारण एवढा त्रास होत होता. पण फिरायची हाऊस पण आपल्यालाच आहे, त्याच्यामुळे काय सुदर्शनला त्रास होऊ लागला होता काल, कारण की ते अचानक गरमीतून थंडीतून गरमीत असं व्हायला लागलं होतं. त्यामुळे हा नाही, विषय मी कशामुळे म्हटलं चला घरी, की आपल्याला गाडी चालवायची आहे आपल्याला, त्याच्यामुळे म्हटलं एवढं लांब गाडी उगा बळजबरी रेटवण्यात मतलब काय म्हणतो. बघा, मोठ्या माणसांना हा त्रास होतोय, मग लेकरांची काय हाल असेल, हो की नाही. आणि 12:30 वाजेला परिस्थिती. कसे वाटतंय बघा, आम्ही चांगली दिसतोय का, एक सेल्फी घेतो. हा, छान मस्त वातावरण झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे पहा, सुरुवातीला तिकडं सगळं बर्फ होता, इकडं समोर बर्फ आहे, आणि मधातलं हे 50-100 किलोमीटरचं आहे ना, पूर्ण असं वाळवंटासारखे. आणि गरमी होती इथे, हा, झाडं काहीच नाही, झाड नाही, मोठं झाडच नाही बघा तुम्ही. म्हणजे निसर्गानं कसं हा, तयार केलेले तो पण एक पूर्ण विचार कसं पडतो. पूर्ण अशीच आहे, माती आणि खडखड. बस. त्याच्यामुळे इकडं रोड सोपा झाला वाटतं बनवायला. हा, आणि हा रस्ता एवढे घाट आहे, पोटातलं सगळं हालतंय. रोड कसा बनवले, रोड छान आहे म्हणूनच तर जायला मजा येते. पण सुरुवातीचा कसा होता श्रीनगर कारगिल. आता एक खूप मोठं चॅलेंज आमच्या जवळ आहे. लेहला गेल्यानंतर आम्हाला तिथून मनालीला जायचंय. तो रूट एवढा खराब आहे म्हणतात, आता तो गेल्यावरच कळणार आहे. तिथून जायचं ना, यस. बघू आता जो त्रास होईल. तिथं जाऊन माहिती घेऊ कसं आहे हा. काय, इकडून बी तोच आहे, तिकडून बी तसं. असा एकंदरीत विषय आहे. चला, इकडं पाणी नाही दिसत फक्त. बघू आता काय होतंय काय नाही पुढे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. काय, चला. तर आम्ही सकाळी निघलो इकडून, आणि आता म्हणजे सकाळी जॅकेट वगैरे घातलं, थंडी खूप होती. 6-7 डिग्रीपर्यंत 8 डिग्रीपर्यंत वरती आले, मग जॅकेट वगैरे काढून टाकलं. पण आता परत आम्ही कारगिल जवळ आलेलो आहे, तर आता परत थंडी वाढलेली आहे, काचं उघडे आहेत. त्यासोबतच श्वास घ्यायला इथं त्रास होऊ शकतो, त्यामुळे पूर्वतयारी करून यावं लागतंय. तर आम्ही काही गोळ्या पण घेतलेल्या आहेत, जे आम्ही सकाळ संध्याकाळी घेणार आहेत. सोबत हे ऑक्सिजन सिलेंडर घेतलेलं आहे. आता हे इमर्जन्सीसाठी आहे, प्रत्येकी एक घेतलेलं आहे, जेणेकरून हे आपल्याला यूज करायचं आहे. याला यूज कसं करायचं सगळ्यांना सांगितलेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला त्रास होईल, कारण की काही लोकांना ते सहन होऊ शकतं, काहींना सहन होऊ नाही शकत, त्यामुळं तुम्हाला हे घेणं गरजेचं आहे. त्यासोबत तुम्ही विचार करू शकता, लहान लेकरासोबत इथं कोणतीच फॅमिली येत नाही, कारण की हे खूप डेंजरस एरिया आहे, आणि इथं श्वास घ्यायला त्रास होतो, त्यामुळे लहान लेकरं सहन नाही करू शकत. तोच एक विषय असतो, त्यामुळं फॅमिली घेऊन यायचा सध्या तर विचारच नाही इकडे. ज्यावेळेस लेकरं मोठी होतील त्यावेळेस आपण विचार करू शकतो की त्यांना घेऊन यायचा. त्यामुळं आम्ही सध्या पोरं चाललेलो, मित्र चाललेलो आहे. पोरं म्हणणं चुकीचं आहे, माणसं म्हणा आम्हाला ते. परत तुम्ही पॉईंट धरून बसता बाबा सगळेजण की असं तसं हे ते. तर एकंदरीत असा विषय आहे. आणि त्यासोबत इकडे ग्लेशियर परत चालू झाले. आतापर्यंत जे होते सगळे डोंगर होते, जिथं तुम्हाला बर्फ वगैरे दिसत नव्हता, परंतु आता परत बर्फ चालू झालेला आहे. जर कधी देवाच्या नशिबात असेल आणि आमच्याही नशिबात, देवाच्या मनात असेल आणि आमच्याही नशिबात असेल, तर आपल्याला स्नोफॉल दिसणार आहे. तुम्ही म्हणा की तू एवढं का हालतोय, कारण की सुदर्शन भाऊ गाडी तशी चालवतोय, घाटच तसा आहे, त्यामुळं जरा चालू आहे. आणि बघू आता काय होतंय काय नाही पुढे. विजूभाऊ आहे, विजूभाऊ तुम्ही स्वेटर घालून बसाय. विजूभाऊचा एक मोठा प्रॉब्लेम झाला मित्रांनो, काय सांगू, म्हणजे एवढा मोठा इश्यू झालेला आहे, आता तो मी शब्दात नाही मांडू शकत. त्यांना काय केलं, रूम मधून सगळं काही सामान आणलं, पण त्यांचं आणि त्या डुग्गूचं जे स्वेटर एका थैलीत होतं ते तिथंच राहून गेलं. म्हणजे कुठं राहिले, आपल्या श्रीनगरमध्ये. आणि आता आम्ही तिथून जवळपास 200 किलोमीटर लांब आलेलो आहे. आता विजूभाऊनं ते त्याग करून दिलेला आहे 1200 रुपयांचा, पण ठीक आहे. द्रासमध्ये परत घेतलेलं आहे, पण आता द्रासमध्ये त्यांना परत घेतलं एक जॅकेट. आता डुग्गूसाठी खरेदी करायची राहिलेली आहे, डुग्गूसाठी पण आपण मार्केटमधून खरेदी करूया. आणि बघूया, इथं खूप जण थांबलेले आहेत फोटोचे व्हिडिओज. पॉईंट चांगला आहे, पॉईंट चांगला असेल तर इथं फोटो व्हिडिओज काढायला थांबतात. इथं आय लव्ह इंडिया आहे, नाम केला आहे का, नाम केला पास म्हणून आहे. आणि छान मस्त इकडं करमत आहे, पण ठीक आहे, बघू काय होतंय काय नाही. पाहण्यासाठी असं वेगळं वाटत आहे की बा आपण कुठं आलो. हे नजारे आपल्या इकडे चुकूनही भेटत नाही. यातला इकडे टिकडे आपल्या इकडे नाहीये, विदर्भात तर बिलकुलच नाहीये, फक्त तिकडे एकदम आहे. पण इकडं वेगळंच आहे, ग्लेशियर काय, बर्फ काय, खूप एन्जॉय आहे. आणि मला एवढा त्रास होतोय तुम्हाला सांगतोय मी, माझं डोकं अक्षरशः फिरत आहे आणि मला वेगवेगळे त्रास देखील होत आहे, पण ते सहन करून गाडीत बसलेलं आहे. आता कायच करू, एका ठिकाणी थांबावंच लागतंय सुदर्शन आपल्याला. सुंदर थांबावं लागेल एका ठिकाणी, म्हणजे कसं तरी होत नाही मला, आता सहन नाही व्हायला आता प्रवास. बापरे, तुम्ही सांगतो तुम्हाला मी चॅलेंज देतो, चॅलेंज. आता माहितीये का आपल्याला फॅमिली जर इकडे घेऊन आलात तर त्यांना इथपर्यंत घेऊन या, म्हणजे हे त्यांनाही कळलं की काय त्रास आहे.
आपल्याला असं वाटत आहे की बाकीचे व्हिडिओ पाहतात की बा आपण खूप मजा करत आहे, खूप लांब आलो, खूप इकडे काश्मीरमध्ये आलो, पण तेवढा प्रवास पण हे आहे, नाही होत किचकट आहे. मित्रांनो. म्हणजे रिस्क घेऊन चालायला लागत, असा जीव मोठीत घेऊन चालल्यावर चालत आहे. खूप 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 त्रास होतो. आता डायरेक्ट खाली उतरायचं, खाली दिसला रस्ता. असा आमचा रूट चालू आहे. बाकी बघू आता पुढे काय होते काय नाही, काय काय बघायला भेटते. हळूनच घे, थोडी त्रास होतोय मला. कायच करू सांगा, गोळ्या वगैरे सगळं घेतलेलं आहे, जेवण वगैरे केलंय, पण हे पूर्ण डोकं असं जाम झालंय. त्यामुळं व्हिडिओही 2 दिवस झाले व्हिडिओ टाकत नाही. आता 3रा दिवस आलेला आहे. आजही व्हिडिओ टाईमवर जाणार नाही, कारण की नेटवर्कचा पण इश्यू आहे. नेटवर्क म्हणजे आहे इथले सिम कार्ड देखील चालत नाही. प्रीपेड सिम कार्ड चालतात, प्रीपेड चालत नाही, पोस्टपेड चालतात. सुदर्शनचं माझं पोस्टपेड आहे, पण या तिघांचं सिम कार्ड बंद झालं. त्यामध्ये आता एक सिम कार्ड नवीन घेतलं आहे जिओचं, आणि आमच्याकडं एअरटेल आहे. त्यामुळे आता जरा नेट चालायला जरा प्रॉब्लेम येत नाही आहे. पण काही काही ठिकाणी रेंज नसते ना, तर तिथं जरा विषय होऊनच जातो. तुम्ही जर किती लडाखला येत असाल तर तुम्ही पहिले ते लेह लडाखला येत असाल तर ऑक्सिजन सिलेंडर असू द्या, गोळ्या असू द्या, तुमची पूर्वतयारी करून या. त्यासोबत सिम कार्ड पोर्ट करून या, किंवा मग इकडचं लोकल सिम कार्ड तुम्हाला पठाणपूरमध्येच घ्यावं लागणार आहे. बाउंड्रीवर पठाणकोटला घ्यावं लागणार आहे, पंजाबमध्येच. तिथं समोर आल्यानंतर रेंज डायरेक्टली गायब होऊन जाते. तुम्हाला तेच सिम कार्ड हवं असेल तर तुम्ही पोस्टपेड करूनच जा. पोस्टपेडला इथं रेंज असते, प्रीपेडला नसते. आणि जवळपास सिम कार्ड जे आहे ते 500 रुपयाला मिळतं, ज्याचं 1 महिन्याची व्हॅलिडिटी असते. अनलिमिटेड 5G मिळतं, त्यामुळे विषयच नाही आहे. नाही कमी आता तुम्ही सगळेजण तर काही व्हिडिओ वगैरे अपलोड करायचा विषय नाही आहेत, पण कॉलिंगसाठी तरी तुम्हाला सिम कार्ड लागत असेल तर तुम्ही तेवढं करू शकता. आणि इथं वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला भेटतात. आता आम्ही जे खाल्लेलं आहे ते काली पिली दाल सोबत राईस होता आणि पराठे होते, आलू पराठे. तर ते बेस्ट वाटले, सफिशियंट वाटले. नॉर्मल जेवण झालं, ओके वाटलं. आणि त्रास तर इथून तिथून होणारच आहे. बाकी इकडचे मार्केट जर कधी असेल तर ते एक्सप्लोअर करूया आपण, आणि बघू पुढे काय होतंय काय नाही, असा विषय आहे आता. बाकी मला तर व्हिडिओ टाकायची गंज इच्छा असती. माझ्या इंस्टाग्रामला जाऊन बघा तुम्ही, पण शूट करायलाच प्रॉब्लेम असतो, मग काय करू, ओके नाही, असा विषय आहे. चला, आता व्हिडिओ आज छोटाच झालेला आहे, तर ॲडजस्ट करून घ्या. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. इकडे येत असेल तर जरा विचार करून या. बाकी तुम्हाला अजून काही दाखवायचं असेल तर आमचे विजय व्हिडिओज असतात, त्यातून तुम्हाला पूर्ण लेह लडाख दिसणार आहे. मी काही सगळे शूट घेत नाही, कारण की काय होतं की दोघांच्या व्हिडिओमध्ये सेम आलं तर मग ते त्यालाही फायदा होत नाही, मलाही फायदा होत नाही, किंवा ऑडियन्सलाही बघा वाटत नाही. तो एक विषय येतो. त्यामुळं चला, सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. आणि बघू तुमचे काही सजेशन असेल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.